कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर परिसरातील सीस नंबर 28-23-4 या खुल्या जागेवर महानगरपालिकेकडून विकासकामं सुरू करण्यात आली आहेत. मात्र संबंधित जागा अद्याप महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. जागेच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही प्रशासनानं घाईघाईनं काम सुरू केल्यानं संशय व्यक्त केला जातोय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात आधीच हुतात्मा पार्क, वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळं नव्यानं कॉन्क्रिटीकरण करण्याऐवजी ऑक्सिजन पार्क उभारून वृक्षसंवर्धनावर भर द्यावा अशी मागणी होतीये. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून झाडांची तोड करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ॲडव्होकेट श्रिया घोरपडे यांनी संबंधित जागेची कब्जेपट्टी, मालकी हक्क आणि न्यायालयीन स्थिती स्पष्ट न करता सार्वजनिक निधी खर्च करणं हे गंभीर स्वरूपाचं प्रकरण असल्याचं म्हटलंय. तसंच एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली हे काम सुरू असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. सीसा नंबर 2823 महालक्ष्मी नगर इथे बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये माहिती अधिकाऱ्यानं मागवलेले कागदपत्रे देऊन सध्याचे काम बेकायदेशीर असल्याचे सांगून सुद्धा असे बेकायदेशीर काम तुम्ही कसं काय करू शकता हा प्रश्न विचारला असता राजकीय वर्चस्वापुढे आमचं काहीच चालत नाही असं कारण सांगितलं जातं. सदर जागेची कब्जापट्टी महानगरपालिकेने केलेली नाही आहे. अजूनसुद्धा प्रॉपर्टी कार्डवर मूळ मालकांचीच नावे आहेत. नगररचना खात्याची मंजुरी आयुक्त मॅडमनी घ्यावी असा अभिप्राय देऊनसुद्धा त्यांचा ते डावलून नगररचना खात्याची मंजुरीसुद्धा त्यांनी घेतलेली नाही आहे. शासकीय निधीचा गैरवापर सुरू आहे. फ्लोईंग ग्रीन गार्डन असे आरक्षण असून त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण बांधकाम करू नये असा नियम आहे, तरीसुद्धा तो नियमसुद्धा डावलून सध्याचं काम कॉन्क्रिटीकरणचं चालू आहे. सदरची बाब ही न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट बाब ही आपल्या जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात दोन्हीकडे दाखल केलेली आहे. तरीसुद्धा त्यालाही न जुमानता केवळ फंड वापरायचा या दृष्टीनं बळजबरीनं सध्याचं काम हे चालू केलेलं आहे. सदरचे बेकायदेशीर काम त्वरित थांबवावे अशी आमची रहिवाशांची मागणी आहे. या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जागा ताब्यात नसल्याचा दावा असताना एस्टिमेट मंजूर कसे झाले, निधी खर्चाचा निर्णय कुणाच्या दबावाखाली झाला असे सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. शहरातील एका राजकीय नेत्याच्या दबावाखाली टक्केवारीसाठी सदरचे काम चालू असल्याचा आम्हाला दाट संशय आहे. प्रशासनाने त्याची तात्काळ चौकशी करून बेकायदेशीर बांधकामावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर करावी. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केलाय. जागा महापालिकेची नसतानाही अधिकाऱ्यांनी मॅनेज होऊन एस्टिमेट तयार केलं असून केवळ टक्केवारी मिळवण्यासाठी हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना आणि टक्केवारीच्या राजकारणाला आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 28-23 रिसर नंबर महालक्ष्मी नगर येथे एक रिझर्वेशन असलेली जागा आहे. त्या जागेवर असं मला समजतं की गार्डनचं रिझर्वेशन आहे. गार्डनचं रिझर्वेशन ज्या रिसर नंबरवर आहे, पण ती जागा रिझर्वेशनची जागा अजूनही मालकी हक्कानं त्या मूळ मालकाच्या नावावर आहे. मूळ मालकाच्या नावावर असून महानगरपालिकेने ठराविक मॅनेज झालेल्या अधिकाऱ्यांनी त्याच जागेवर एका बांधकामाचं एस्टिमेट तयार केलं. 10 लाख रुपये काहीतरी बांधकामाचं एस्टिमेट आहे. कोणत्याही मंडळाचं बांधकाम असो, मंडळाचा विकास झाला पाहिजे, कोणत्याही इमारती असतील त्या इमारती त्या मंडळाला मिळू देत ह्या मताचं मी आहे. कृपया माझ्याबद्दल महालक्ष्मी नगरातल्या कुठल्याही व्यक्तीने गैरसमज करून घेऊ नये. मंडळाचं बांधकाम झालंच पाहिजे ह्यासाठी माझा अट्टास राहील. पण जागाच मुळात महानगरपालिकेची नाही तर हे एस्टिमेट तयार झालं कसं आणि ह्या एस्टिमेटला निधी कोणाचा? माझ्या माहितीनुसार हा निधी क्षीरसागरांचा निधी आहे. मग चुकीच्या ठिकाणी तुम्ही निधी देऊन जनतेची दिशाभूल करायची. काम थांबलं की जनतेला म्हणायचं कसं थांबलं काय कळना झाले.
नेमका तुमचा हा अट्टाहास कशासाठी? काय ह्यात आणि तुम्ही 10 लाखाची टक्केवारी पुन्हा सुरू झाली? माझी विनंती ऐकतो साहेब आपणास, ही सखोल चौकशी करा. रिसन नंबर 28-23 ही जागा कोणाची, महापालिकेची की खाजगी? ती जागा महानगरपालिकेच्या नावावर आहे काय? लेआउट कसा तयार झाला आणि त्या जागेमध्ये इस्टिमेट झालंच कसं? म्हणजे किती बोगसगिरी आहे साहेब. कलेक्टर ऑफिसपासून PWDपासून इथंपर्यंत ही इस्टिमेट चुकीच्या पद्धतीनं आपले सहकारी करतातच कसे? म्हणजे ह्या अगोदर अन्य ठिकाणी किती ठिकाणी बोगसगिरी झाली असेल याची चौकशी व्हावी. हे काम त्वरित थांबवावं आणि ज्या दिवशी महानगरपालिका ही जागा ताब्यात घेईल त्या दिवशी बांधकाम करायला माझं कसलाही आक्षेप नाही, पण सद्य परिस्थितीत टक्केवारीनं काम करणाऱ्या माणसांना तटवा. मात्र या सर्व आरोपांचं खंडन करत महानगरपालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी सर्व आवश्यक कागदपत्र उपलब्ध असून नियमानुसारच विकास काम सुरू असल्याचा दावा केलाय. त्यामुळे नागरिकांचे आरोप आणि प्रशासनाचा दावा यामध्ये नेमकं सत्य काय याकडे आता वरिष्ठांनी पाहणं गरजेचं आहे.